साहित्य सांगा, मग आपण कृती करूया. चिरलेला कांदा आहे, मसाले शेव आहेत, खडा मसाला आहे, धणे आहेत, खडा मसाला पेस्ट बुट्टी केली पावडर, आणि लसूण आहे, कोथिंबीर, खोबरं, काजू, जिरं, अद्रक, मीठ, हळद आणि चटणी. ताई ताबडतोब कृती करूया, तोंडाला पाणी सुटतंय माझ्या. काय करायचं पहिल्यांदा? कांदा भाजी घेऊया. घ्या घ्या घ्या, भाजून घ्या. कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे, हां, म्हणजे ते मग ती चव येते तेव्हा. काय मला सांगा, आता हे खानदेशी पदार्थ ठीक आहे तुमची खानावळी म्हणून, पण रोजच्या स्वयंपाकात हे असेच मार्गदर्शन करतात? नाही, मार्गदर्शन नसतं, डायरेक्ट तयार असतं. मदत करतात, कधी ते स्वतः बनवतात. हो, रविवार पूर्ण किचन माझ्याकडे असतं. अरे वा वा वा. हो, सुट्टीचा दिवस मला सुट्टी नसते. चटका काढव झाला, प्लेटमध्ये घेऊया आपण. हो, उद्या ना चटका काढून, तोपर्यंत मी प्लेट काढतो खालची वर. झालं का होताई? नाही, थोडं अजून थोडा पाहिजे. थोडासा. हां, खानदेशातल्या म्हणी पण फार इंटरेस्टिंग आहेत ना. हा, आहेत ना सर. एखादी सांगा ना आम्हाला, ऐकवा ना. खानदेशी म्हणजे असं आहे, जडी जाईन तडीच राहीन. काय? जडी जाईन तडीच राहीन, म्हणजे जिथं जाणार तिथंच राहणार हा व्यक्ती असं. अच्छा, जडी जाईन तडीच राहील. हा. अच्छा, खानदेशी भाषेचा एक गोडवा वेगळाच आहे. हो आहे की. झाला कांदा काळा आता, आहे ना? हा. वा 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 आपण यात धणे भाजून घेऊया. वा, भाजा. हे तर काय अफलातून आहे ना. खानदेशातली केळी जगभरात निर्यात होतात. हो. आणि त्याचे चिप्स तुम्ही आणलेत. थोडं जिरं, जिरं, 2-3 काजू. काजू. बरं. काढून घेऊया. हो, काढा ना. वा वा वा. आता त्यात खोबरं, डेंजर वास येऊन राहिला बरं. इराला वास इराला इराला म्हणजे येऊन राहिला. अच्छा, त्याला इरायला इराला. डेंजर वास इराला. गाणं वगैरे गाता की नाही तुम्ही? आता मुलांना, लहान मुलांना शाळेत शिकवता म्हणल्यावर एखादं गाणं तर गात असाल, नाही? गातात नाही या गाणं? नाही, गाणं वगैरे एवढा छंद नाही तिचा. छंद म्हणजे एक चित्रकारी, हा एक चांगला छंद आहे तिचा. ते आणि चित्र खूप छान काढते. अच्छा. बस. आणि काय म्हणत होतं? आणि काय नाही, खाऊ, जेवण बनवू. हां, स्वयंपाक करणे. स्वयंपाक. चांगले चांगले. आता काय? आता भाजून झालंय. आता आपण पूजायचा कार्यक्रम संपला. हां. भाजायचं. आता हे राहू दे आपण तिथेच. वाटण करून घेऊया. बरं, मग खाली मिक्सरचं भांडं आहे बघा निलेश साहेब. हां, हे जरा मी इकडं ठेवतो. कोरडं आता हा जो भुजलेला कांदा, नाही, पहिले आपण हे सगळं कोरडं जे आहे ना, ते आपण धणे आणि बारीक करू. खोबरं हे पहिले बारीक करूया. बरं. ते होत नाही, एकत्र नाही करायचं. ते एकत्र करायचं, पण पहिले हे वाटून घ्यायचं आणि मग नंतर ते वाटायचं. काय म्हणाले तुम्ही? हे जाड राहतं. हे जाड राहतं, अच्छा, बारीक होत नाही. बर. मग आधी ते बारीक हा, करायचं, ते मग त्याच्यात बारीक कांदा करायचं. घालायचा. मग घालायचं. अच्छा, ठीक आहे. निलेश साहेब, खाली मिक्सर आहे ते जर घ्या बरोबर. हो. मंडळींना तुमच्या मदत करा. ती करतच असतं ना सर. मला तिची मदत, तिची मला मदत. पण चांगलं आहे ना, दोघं मिळून तुम्ही एवढं छान. घ्या फिरवून. थांब. मग हे अजून ते बारीक नाही होणार झालं, आहे. नाही आता आपण त्याच्यात कांदा टाकू ना, याच्यात कांदा टाकला ना की मग अजून ते अजून बारीक होईल. बारीक होईल. त्याची पेस्ट होईल छान. पेस्ट. वरून पाणी वगैरे ऍड करायची जाड गरज ठेवला नाही. ना, लागलं तर घेऊ आपण पाणी थोडं कुठं पाणी. आणि मसाला कुठं असं होतं. आणि लसूण अगं बाबो, लय झणझण होती हो. मसाला नंतर. आणि आता काय? तिखट नको, हळद घेऊया. थोडीशी हळद. बाकी आपण हळद मसाला ज्यावेळेस परतवू, कलसवणं म्हणतात आमच्याकडे. मसाला कलसवणं. तेलात ज्याला फ्राय करतो ना, ज्याला फ्राय करणं म्हणतात, त्याला खानदेशी भाषेमध्ये कलसवणं म्हणतात. काय? पाणी लागेल. पाणी. बघा, पाहिजे तेवढं घाला. ठीक आहे, आपण एक काम करूया. अस्सल खानदेशी या शेवभाजीसाठी लागणारा हा जो मसाला आहे किंवा हे जे वाटण आहे ते तयार करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. वाटण तयार आहे. आता काय? आता तेल टाकू घेऊया. त्याच्यात. किती तेल लागणार? चांगलं, भरपूर. आम्हाला भरपूर? तेल आणि तिखट खूप तरी लागतं. यायला पाहिजे. खानदेशी शेवभाजी बनवतोय आपण. बस बस. तेल तपलंय, त्यात लवंग,
वेलदोडे, दालचिनी, आणि तमालपत्र तमालपत्र. टाका. घाला आता वाटण. आता आपण बापरे. मसाला टाकू. आणि याच्यामध्ये ना आपण चटणी आताच टाकू, कारण काय होईल, आत्ता चटणी टाकल्यामुळे ना रंग जो आहे तो उत्तम रंग येणार एकदम. मीठ घालते थोडं, घाला घाला. त्याच्याने मसाला लवकर उपर होईल. आता काय मीठ घातलं ना? मीठ घातलं, मसाला लवकर तयार होतो. हा, तेल सुटलंय हा भारी. तेल. हो प्लीज, तुम्ही सगळं मन लावून बघा बरं का. आता ही खड्या मसाल्याची पावडर. आता ही खडा मसाल्यांची पावडर, याच्यात जवळपास 15 ते 20 खडे मसाले मी माझ्या प्रमाणानुसार काढून त्याचं आपण पावडर केलेली आहे. झाला आपला मसाला आता वयात तेल सुटायला लागलंय. आता याच्यात घालायचं काय राहिलंय? आता याच्यात आपण गरम पाणी टाकणार आहे. पाणी आपल्याला गरम करायला ठेवायला लागणार आहे. बरं टाका. आपल्याला पाहिजे तसं पाणी घेऊ आपण. हो, पाणी आपण गरम करून घेऊ. कन्सिस्टन्सीनुसार घट्ट पातळ जशी पाहिजे ऍड करायचं. आपण ते तिखट जे मगाशी सुरुवातीला टाकलं त्याच्यामुळे तो रंग जो आहे तो रंग जात नाही कुठे. नाही बरोबर आणि आहे. ते तिखट व्यवस्थित परतलं जातं. बरोबर आहे. तर ते कच्चं राहतं. बरोबर आहे, पण हे मला सहन होईल ना? नक्कीच नक्कीच. आता पाणी घालायचं. पाणी टाकू आपण. थोडंसं पाणी टाकायचं सुरुवातीला. मस्त. आता बऱ्याच ठिकाणी आहे ना काय होतं, खानदेशी म्हणून त्याच्यामध्ये कांद्यासोबत टोमॅटो टाकला जातो. पण खानदेशी पदार्थांमध्ये विशेषतः शेवभाजीमध्ये टोमॅटो कुठंच नसतो. हे तुम्ही टोमॅटो लक्षात कधीच ठेवा. नाही घालत खानदेशी लोक. करेक्ट. आलं तेल आलं म्हणजे लागलं. तर्री म्हणजे आता तर्री तुम्ही मान्य करा की हा अस्सल खानदेशी पदार्थ आहे. आणि आता तर्री ही तर्री आलेली शेवभाजी तुम्ही नीट बघून घ्या, तेव्हा तरी तुम्हाला चांगली ऑथेंटिक खानदेशी शेवभाजी खायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं, हा, ग्रेव्ही बनवताना जे आहे ते कांदा उकळून घेतात. जो आपण उकळला नाही, भाजला. आपण कांदा भाजला. भाजला. करेक्ट. बरं, आता मला काय वाटतं, ह्याला उकळी आलीये, आता फक्त शेव टाकली की शेवभाजी तयार. हो, शेव घालते थोडे. आणि आता हा सोहळा तुम्ही याची देही याची डोळा बघा. अस्सल खानदेशी शेवभाजी तयार होते आहे. अप्रतिम. मसाला शेव अशी ट्रुम ट्रुम करून कुस्करून टाकली. शेव लागीन तसे टाकायचे. लागीन तशी टाका ना तुम्ही. त्याला काय कोथिंबीर बी होतं? आपल्याला लागून तशी घालायची. वा, आणि मग थोडी उकडली की शेवभाजी तयार. तयार. ही शेव लगेच नरम पडत नाही, त्यामुळे ही आहे अस्सल शेवभाजी खानदेशी. पटकन तुम्ही लिहून घ्या. सांगायच्या आधी लिहून घेतली असेल साहित्य आणि कृती. आता शेवभाजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात कांदा व्यवस्थित चॉकलेटी रंगावर भाजून घ्यावा. त्यानंतर पॅनमध्ये धणे, जिरं, काजू भाजून घ्यावे, खोबरं भाजून घ्यावं. आता मिक्सरच्या भांड्यात प्रथम धणे, जिरे, काजू आणि खोबरं बारीक करून घ्यावं. त्यानंतर त्यातच भाजलेला कांदा, लसूण आणि थोडीशी हळद घालून सगळं एकत्र पुन्हा बारीक करून वाटण तयार करून घ्यावं. गरज वाटल्यास त्यात थोडंसं पाणी घालावं. आता एका कढईत तेल घेऊन त्यात लवंग, वेलदोडे, दालचिनी आणि तमालपत्र घालावं. त्यानंतर त्यात तयार केलेलं वाटण घालावं. तसंच लाल तिखट आणि थोडंसं मीठही घालावं. वाटण नीट परतून वाटणातून तेल सुटू लागलं की त्यात खडा मसाल्याची पावडर घालावी. पुन्हा सगळं नीट परतून घ्यावं. आता या वाटणामध्ये आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीनुसार थोडंसं गरम पाणी घालावं. आता चमच्याने हे सगळं नीट ढवळून एकजीव करून घ्यावं आणि एक उकळी येऊ द्यावी. आता त्यात आवश्यकतेनुसार शेव आणि थोडीशी कोथिंबीर घालावी आणि एक उकळी येऊ द्यावी. झणझणीत खानदेशी शेवभाजी तयार आहे.